विश्वजित यज्ञ केल्यानंतर विश्रांतीसाठी राजा पंडू गेलाय. बरोबर 2 सौंदर्य संपन्न अप्सरेपेक्षा सुंदर अशा स्त्रिया आहेत, कुंती आणि माद्री. पण शिकार काही सुटली नाही. आंब्याच्या झाडाखाली बसलेला आहे. सूर्यास्ताची वेळ आहे. कर्दम महर्षी आपल्या पत्नीसह शृंग ऋषीसारखा मुलगा व्हावा म्हणून काम क्रीडा करतायत. शृंग ऋषी कोण? राजा दशरथानं पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी आणलेले ऋषी, आणि त्यांच्यासारखा मला विद्वान मुलगा झाला पाहिजे असं शृंग ऋषीच्या पत्नीची इच्छा होती. ते म्हणले त्या देशात काम क्रीडा करावी लागेल. म्हणून गंगेच्या पहिल्या तीरावर सूर्यास्ताच्या वेळेला हे दोघं कामक्रीडेनं एकरूप असताना राजा पंडूनं बाण मारला. एका बाणामध्ये दोघाचा वध झाला आणि त्यांनी शाप दिला. आणि काम विवल एकरूप होत असताना राजा तू आमचा वध केलास. कामेच्छेनं स्वतःच्या पत्नीला स्पर्श करशील तर जळून राख होशील. पाणवठ्यावरून थंडगार हवा येते. उन्हाळ्याचे दिवस आहे. 2 प्रहरी माद्री नावाची पत्नी पाणी नेण्यासाठी तिथं आलेली आहे. पाण्याचे घट भरले. एक डोक्यावर एक कमरेला शुभ्र वस्त्र धारण केलेली आहेत. कारण त्यांनी शाप दिल्यानंतर पंडूराजा आश्रमामध्ये आला. दोघींना 2 स्वतंत्र अशा प्रकारच्या झोपड्या बांधून दिल्या आणि सांगितलं तुम्ही इथं राहा. आता तुमचा माझा वैवाहिक जीवन संपलेलं आहे. आणि ती पाणीला आलेली पाहिली. डोक्यावर माठ आहे, कमरेला माठ आहे. झाडाखालून बघतो कोण? आपली धर्मपत्नी आहे. लहर आली. कोणाला कधी कोणाची चेष्टा करायची लहर येईल सांगता येत नाही. त्यानं तिथला खडा घेतला, भिरकन भिरकावला. डोक्यावरला माठ फुटला. माद्री ओलीचिंब झाली. अगोदरच सौंदर्य संपन्न, त्यात पाण्यानं न्हालेली. आणि पाहिल्याबरोबर कामा तुराणाम न भयम न लज्जा. झप 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 पावलं टाकत पाठीमागं येतो. तिनं पाहिलं मागं पाहिल्याबरोबर सांगितलं महाराज तिथंच थांबा, कृपा करा माझ्यावर. त्यामध्ये माझं वैदव्य आहे, तुमचं मृत्यू आहे, पुढे येऊ नका, पुढे येऊ नका म्हणेपर्यंत पंडूराजानं खांद्यावर हात टाकला. जळून राख झाला. जीवनामध्ये हिंसा करू नका, अभक्ष भक्षण करू नका.